नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा क्वेश्चन होता की तलाठी भरती ही कधी येऊ शकते, कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते, 2025 मध्ये तलाठी भरती ही होईल का, त्याबद्दल काय अपडेट आहेत। तर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते, तर त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे भेटणार आहेत। तलाठी भरती ही 2025 मध्ये होईल का, ओके, तलाठी भरतीसाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागतं, त्यानंतर कोणत्या कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, तुमची भरती ही नेमकी कधी येऊ शकते। तलाठी पदाच्या जवळजवळ 2477 प्लस जागा ह्या येऊ शकतात। ओके, तर त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तेच विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात किंवा ऍप्लिकेबल आहेत। ओके, तर मित्रांनो आता मागे रिसेंटली आपली तलाठी भरती ही झालेली आहे 2023-24 मध्ये तलाठी भरती ही आपली कंप्लीट झालेली आहे, विद्यार्थ्यांची जॉईनिंगही झालेली आहे। तर मित्रांनो तलाठी भरती 2025 बद्दल नेमकी काय अपडेट आहे, तलाठी भरती 2025 मध्ये होऊ शकते का, ओके, होईल तर किती पदांची होऊ शकते, त्यानंतर तलाठी भरती 2025 मध्ये कधी होऊ शकते। ओके, बघा आता तुम्ही न्यूजपेपर मध्ये बघितलेलं असेल राज्यात लवकरच सरकारी मेगा भरती। ओके, अशा खूप साऱ्या न्यूजपेपर मध्ये तुम्ही बघितलेलं असेल, बघा लोकसत्ता असेल, लोकमत असेल। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही ट्विट पण बघितलेला असेल, माननीय मुख्यमंत्री यांचा तुम्ही ट्विट पण बघितलेला असेल। ओके, नेमकी यामध्ये काय दिलेलं आहेत बघा, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। तर मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे, राज्य सरकारने सर्व विभागांना 150 दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे। 150 दिवस म्हणजे 5 महिने। ओके, 3-5-15 5 महिने। ओके, 5 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध नियुक्ती नियम सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती 100% करणे आदी उद्दिष्टे दिले आहेत। आता अनुकंपा तत्वावरील जी काही भरती आहे तर ती भरती पण 100% त्या ठिकाणी करणे आहेत। ओके, आणि त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या पदांसाठी राज्य सरकार महाभरती करेल। ओके, त्यानंतर राज्यामध्ये महाभरती ही होऊ शकते। महाभरती ही विविध विभागामध्ये होणार आहे, नुसतं महसूल विभागामध्ये होणार नाही, तुमचे जे काय असेल ऑदर जे काही सर्व जे काही विभाग असेल, ओके, जलसंधारण विभाग असेल, त्याच्यानंतर पोलीस भरती त्या ठिकाणी होणार आहे, त्यानंतर वनरक्षक भरती असेल, बाकीचे जे काही विभाग आहेत त्या सर्व विभागामध्ये या ठिकाणी भरती होणार आहेत आणि ती भरती मेगा भरती होणार आहे। बघा प्रत्येक निवडणुकीपूर्वी भरती ही त्या ठिकाणी होतच असते, निवडणूक जवळ आल्या की भरती त्या ठिकाणी होत असते, तुम्हाला माहित असेल। ओके, विधानसभा निवडणुका होणार होत्या मागच्या वर्षी, तर त्याच्या अगोदर खूप साऱ्या भरत्या त्या ठिकाणी झालेल्या होत्या, इव्हन तलाठी भरतीही आलेली होती आणि खूप साऱ्या भरत्या त्या ठिकाणी झालेल्या होत्या। तर आताही निवडणुका येणार आहेत, तर त्यामुळे आताही आपल्या भरत्या या खूप साऱ्या येऊ शकतात। ओके, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली। ओके, आपल्याला हेच महत्वाचं आहे। तर तुमची जी काही तलाठी भरती आहे तर तुमची जी तलाठी भरती ही 5 महिन्यानंतरच होऊ शकते मित्रांनो। बघा आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे तुमची जी काही तलाठी भरती आहे तर डिसेंबर, आता हा 5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व कामकाज पूर्ण होऊन तुमची जी काय भरती आहे तर ती भरती डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये विद्यार्थी मित्रांनो येऊ शकते। बघा आता लोकसत्ताच्या न्यूजपेपर मध्ये काय आलेलं आहे, राज्यात पुन्हा महाभरती, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। ओके, तर या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, निवडणुका जर तोंडावर आल्या तर त्यानंतर भरती 100% मित्रांनो होत असते। तुम्ही विधानसभा निवडणुकापूर्वी बघितलं की भरती त्या ठिकाणी झालेली होती आणि दर 5 वर्षांनी पण असंच होतं की ज्यावेळेस निवडणुका येतात त्याच्या अगोदर भरती त्या ठिकाणी होत असते। आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आहे की राज्यात पुन्हा महाभरती त्या ठिकाणी होणार आहेत। ओके, तर यासाठी त्यांनी 5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। या कालावधीमध्ये सर्व जे काही कामकाज पूर्ण होऊन आपली जी काही भरती आहेत ही भरती फक्त तलाठी भरतीच नसून तर बाकी इतर सर्व विभागामध्ये त्या ठिकाणी भरती होऊ शकते, महानगरपालिकेचीही भरती होऊ शकते, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं जलसंपदा विभागामध्येही भरती होऊ शकते, विधानसभेच्या अगोदर ज्या काही भरत्या झालेल्या होत्या तर त्याच पद्धतीने आता या ठिकाणी भरत्या त्या ठिकाणी होऊ शकतात। कारण या ठिकाणी तुम्ही ट्विट पण बघू शकतात, नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातींची बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार। ओके,
यासोबतच नवे आकृतीबंध आणि भरतीचे नियम 150 दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार. 150 दिवसानंतर ज्या काही भरत्या आहेत तर त्या भरत्या त्या ठिकाणी सुरू होतील. ओके, तर मित्रांनो तुमच्याकडे अभ्यासाला कमीत कमी 5 महिने आहेत. ओके, 5 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास करू शकता तलाठी भरतीचा. बघा, शैक्षणिक पात्रता त्यासाठी पदवी लागते आणि जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत ते पण तयारी करू शकतात. भरती 2-3 महिने जर पुढे गेली तर तुमचं ग्रॅज्युएशनही त्या ठिकाणी कंप्लीट होईल, तुमचे पेपरही त्या ठिकाणी कंप्लीट होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात. तर मित्रांनो, यासाठी विषय कोणते आहे तुम्हाला इम्पॉर्टंट? बघा, मराठी विषय आहेत, त्यानंतर इंग्रजी आहेत. ओके, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता. ओके, त्यानंतर जीके. बघा, आता हे जे काही 4 विषय आहेत तर हे मेगा भरतीसाठी तुम्हाला फार महत्वाचे आहेत. मेगा भरतीसाठी फार महत्वाचे आहेत. मेगा भरती ही सर्व विभागामध्ये जवळजवळ मेगा भरती होईल आणि खूप जास्त प्रमाणावरती पद त्या ठिकाणी येऊ शकतात, जागा रिक्त त्या ठिकाणी येऊ शकतात. तर ह्या 4 विषयांचा जर अभ्यास केला तर तुमची कोणती ना कोणती सरळ सेवा एक्झाम ही क्रॅक होईल आणि तुम्हाला पोस्ट त्या ठिकाणी भेटेल. तर मित्रांनो, आपण बघा या विषयांची एक नवीन बॅच चालू करत आहोत. सर्व सरळ सेवा भरतीचा जो काही अभ्यास आहे तुम्हाला तो एकाच बॅच मध्ये करता येणार आहे. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित व बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, यासाठी आपण एक फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, 8669391631. ओके, अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच ही सुरू करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. ते बुक्स घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकतात. कोणते कोणते बुक्स तुम्ही रीड करू शकतात त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. ओके, तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. तर मित्रांनो, आपण एक नवीन बॅच लवकरच चालू करत आहोत. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. तुमच्याकडे 5 ते 6 महिने आहेत. 5 ते 6 महिन्यामध्ये खूप साऱ्या एक्झाम त्या ठिकाणी येऊ शकतात आणि तुम्हाला पोस्ट त्या ठिकाणी मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. ओके, आणि यासाठी ग्रॅज्युएशन लागतं. ओके, निगेटिव्ह मार्किंग नसते. या ठिकाणी 200 गुणांचा तुमचा पेपर होत असतो. ओके, प्रत्येकी मराठीला 50, इंग्रजीला 50, गणित व बुद्धिमत्ताला 50 आणि जीकेला 50 असे जवळजवळ 200 गुण असतात. ओके, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसते. आता हे जे काही पेपर आहे तर ते TCS, IBPS मार्फत होतात की MPSC मार्फत होतात. तर ते आपल्याला पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये, काही दिवसांमध्ये समजणच, क्लिअर होईलच. ओके, जशी काही इन्फॉर्मेशन येईल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. ओके, सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचे मित्रांनो. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व काही अपडेट भेटेल. ओके, कोणतीही भरती आली तर त्याचा अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पहिल्यांदा भेटत जाईल. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.